मी सर्वप्रथम सनाताई मलिक यांचं मी पहिल्यांदा आभार मानतो की त्यांनी ह्या लक्षवेधीचं त्यांनी पहिल्यांदा समर्थन केलेलं आहे. त्यांनी सुरुवातीला म्हटलं तसं. दुसरी गोष्ट अशी, मी त्यांना एवढं देखील आश्वासित करतो की एक बघा, शेवटी कुठलेही कायदे तयार होत असताना विशेषतः हा कायदा आता केंद्रामध्ये पारित केला गेला, केंद्रामध्ये तयार केला गेला, त्याची मी अंमलबजावणी करतोय. परंतु आज महाराष्ट्रामध्ये देखील आपण कुठलेही कायदे तयार करत असताना कुठल्याही तिथे धर्मगुरूंना किंवा कुठल्याही तिथे एका विशिष्ट धर्माला लक्षात घेऊन आम्ही कुठलेही कायदे आपण तयार करत नसतो. कायदा आपण जेव्हा तयार करतो तो सगळ्यांना लागू असतो. त्याच पद्धतीने हा सगळ्यांना लागू असलेला कायदा त्याची फक्त अंमलबजावणी राज्यामध्ये होते किंवा नाही किंवा कशा पद्धतीने झाली पाहिजे ह्याचा फक्त हा साधा सुलभ प्रश्न आहे. आणि त्या अनुषंगाने त्यांनी जी काही युसीसीची मागणी केली, मी त्याला फक्त एवढंच उत्तर दिलंय की यामध्ये जी काही कमिटी तयार करण्यात येणारचा आपण घेण्याचा जो निर्णय आपण घेतलेला आहे, तेही जेव्हा कमिटीचा अहवाल येईल त्याच्या आधारे जेव्हा युसीसी बाबतीत जेव्हा चर्चा होईल तेव्हा तुम्ही तुमचे मुद्दे मांडा ना त्याच्यावरती. त्याची चर्चा आता कशाला? म्हणून लक्षवेधीचा जो गाभा आहे तो फक्त एवढाच पुरता सीमित आहे. म्हणजे आपल्याला आश्वासित करतो की कुठलाही इथे धर्माच्या बाबतीमध्ये द्वेष हा आमच्या मनात नाही आणि नाही कधी होता आणि पुढे पण नसेल. सर्व धर्मपंथीयांना सोबत घेऊन यांची शिकवण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली आहे आणि ती आम्हाला त्याची व्यवस्थित आठवण आहे आणि त्याची आम्ही अंमलबजावणी करतोय. मला एकच प्रश्न विचारायचा आहे. या लक्षवेधीमध्ये माझे सहकारी देवयानी फरांदेजीने काही प्रश्न उपस्थित केले हैं मुस्लिम महिलांवर. इस तरीके का अत्याचार सिर्फ मुस्लिम महिलाओं के ऊपर हो रहा है? क्या ये प्रश्न मैं पूछ सकती हूँ? उसका जवाब दिया जाएगा कि इस तरीके का अत्याचार सिर्फ मुस्लिम महिलाओं के ऊपर हो रहा है क्या? दूसरा, पॉलीगैमी मुस्लिम्स में अलाउड है मुस्लिम लॉ अंतर्गत. पाकिस्तान ने कुछ नया नहीं किया है. पाकिस्तान ने मुस्लिम लॉ जो हमारा कुरान जो कहता है उसको इम्प्लीमेंट किया है और वही अगर इधर भी इम्प्लीमेंट किया जाएगा तो हम में से किसी को भी इस्लाम के में जो भी कुरान बोलता है वो हम फॉलो करते हैं. अगर कुरान में कोई चीज कही गई है उसको फॉलो करने के लिए अगर इम्प्लीमेंटेशन पाकिस्तान ने लाया है तो भारत देश भी लाए और हम इसकी मांग करते हैं. दूसरा, ट्रिपल तलाक जो है, आज भी मैं कहना चाहूंगी तलाक के कई फॉर्म्स होते हैं. तो तलाके हसन, तलाके एहसन और तलाके बिद्दत. तलाके हसन, तलाके एहसान, ये जो दो तलाक है ये हम फॉलो करते हैं. तलाके बिद्दत इज अ कल्चरल फॉर्म जो सालों पीढ़ी बाई पीढ़ी फॉर्म होते आया है, उसमें कहीं भी उसका हमारे रिलीजन में मेंशन नहीं है. तो जब इंस्टेंट ट्रिपल तलाक को रद्द किया गया, उसके ऊपर लॉ लाया गया, जो चीज हमारे पास है ही नहीं उसको रद्द किया गया. एक, अगर वो फॉलो हो रहा है, उसके ऊपर लॉ बनाया गया है और उसके अगेंस्ट कोई जा रहा है तो हम उसके ऊपर आवाज नहीं उठाते, हम फॉलो करते हैं. लेट मी कंप्लीट. थर्ड, क्या पॉलीगैमी सिर्फ मुस्लिम्स में अलाउड है? लेकिन क्या सिर्फ मुस्लिम्स ही पॉलीगैमी कर रहे हैं क्या? क्या सिर्फ मुस्लिम आदमी, क्या मुस्लिम पुरुष ही पॉलीगैमी कर रहे हैं? दूसरे रिलीजन में पॉलीगैमी नहीं हो रही है? हो रही है. पॉलीगैमी के कोई रूल्स फॉलो होते हैं. अगर उस तरीके से फॉलो हो रहे हैं तो पाकिस्तान का रेफरेंस नहीं दिया जाए, इस्लाम में कुरान का रेफरेंस दिया जाए और उसको इम्प्लीमेंट किया जाए. पॉलीगैमी सिर्फ मुस्लिम्स में नहीं हो रहा है. पॉलीगैमी हर रिलीजन में हो रहा है. मुस्लिम्स में पॉलीगैमी का तरीका बताया गया है और उसको फॉलो किया जाए. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी ट्रिपल तलाकच्या कायद्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होते की नाही याच्याकरता ही लक्षवेधी आहे. सन्माननीय सदस्य त्या ठिकाणी कुराण, पाकिस्तान, मुस्लिम धर्मातल्या परंपरा याचं लेक्चर देत आहेत. ते लेक्चर आम्हाला ऐकायची गरज नाही. हा देश संविधानाने चालतो, पुराणाने चालणार नाही. हे तुम्ही या ठिकाणी मी समजावून सांगतो, एवढं लक्षात ठेवा. त्यांना प्रश्न विचारायला सांगा.